मित्रांनो, 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणाला नव्याने एक वेगळं वळण येत आहे, कारण दिशा सालियनच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी याचिकेतून केलाय. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. पाहूयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी सुरेश. इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, दिशा सालियान प्रकरणी राजकीय दृष्टिकोनातून बघू नये, ही चौकशी सीबीआय कडे होती. सीबीआयने यावर नोव्हेंबर 2022 ला खुलासा केला होता. यामध्ये दिशा सालियान 14व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळीही तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली की राजकारणामुळे आम्हाला त्रास दिला जातोय, बदनामी झाली तर आम्ही जगणार नाही, असं तिच्या आई वडिलांनी सांगितलं होतं. मात्र आता दिशा सालियानच्या प्रकरणामध्ये तिच्या कुटुंबियांनी केलेल्या याचिकेतून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोरया व मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जेव्हा दिशा सालियानच्या वडिलांशी संवाद साधण्यात आला होता, तेव्हा अशी कुठलीही शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती. आता मात्र त्यांनी या प्रकरणात याचिका दाखल करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरया यांच्यासह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आलेले आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा, या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा, ही हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशा पद्धतीची मागणी या प्रकरणात करण्यात आलेली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे. दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मॅनेज केलं. दिशा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली, यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल केला जावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, असं याचिकेत म्हटलं आहे. मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला. नजर कैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा देखील याचिकेमध्ये करण्यात आला आहे. दिशा सालियानची हत्या झाली होती आणि तिच्या वडिलांनी आज जी नावं घेतली, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, त्यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलाय. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काय काय केलं होतं हे दिशाच्या वडिलांनी याचिकेतून सांगितलं आहे. त्यावेळी आमच्यावर खोटेपणाचा आरोप करणारे आता काय करणार, असा प्रश्न नितेश राणे यांनी केला. तर दुसरीकडे या प्रकरणी विधान भवनात चर्चा होऊ शकते, असं भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली असं सांगत तिच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली. या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे, असं दिशाच्या वडिलांनी म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की दिशा सालियान प्रकरणात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. तिच्या वडिलांनी जर दबाव असल्याची तक्रार केली असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. या विषयावर उद्या विधान भवनात चर्चा होऊ शकते. नितेश राणे किंवा आणखी कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांना दिले पाहिजे. असे कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना देऊन मदत करण्याचं गरजेचं आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की दिशा सालियान मृत्यूच्या 5 वर्षानंतर तिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार त्यावेळी असताना त्यांच्यावर दबाव होता. महायुतीचं सरकार असल्यानंतर न्याय मिळेल या हेतून त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी मागणी केली आहे. सदर याचिकेनुसार व दिशांच्या वडिलांच्या वक्तव्यावरून पुढे काय घडणार आणि नक्की काय प्रकरण आहे व अजून कोणकोणती नावे समोर येणार हे लवकरच कळेल. आणि या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी. नमस्कार.